महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलली. कळस धानोरी पासून सुरू झालेला महानगरपालिकेचा प्रवास हा महमदवाडी उंडरीपर्यंत अर्थात 41 प्रभागामध्ये आणून बसवला. काही समाविष्ट गावं सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आता समाविष्ट करण्यात आली. परंतु भाजप धार्जिनी सत्ताधारी धार्जिनी सगळी प्रभाग रचना करण्यात आली. भाजपचे नगरसेवक कसे जास्तीत जास्त निवडून येतील, म्हणजे प्रभाग रचना व्हायच्या अगोदर सुद्धा पुण्यामध्ये पुणेकरांमध्ये राजकीय आणि सामाजिक नेत्यांमध्ये चर्चा होती की प्रभाग रचना ही सोयीनं केली जाणार. 4 लोकांचा प्रभाग आहे, ठीक आहे, परंतु सगळे प्रभाग जे जुने होते ते सगळे आडवे तोडले आणि उभे केले. जे उभे होते ते आडवे केले. सगळ्या नगरसेवकांची जे विरोधक आहेत, विरोधी पक्षातले आहेत, सगळ्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची जिरवली आणि सत्ताधाऱ्यांची त्या ठिकाणी खंदेमळणी झाली किंवा त्यांच्या सोयीचे प्रभाग केले. हे या सगळ्या गोष्टीतून लक्षात येतं. म्हणजे सरकार प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या सोयीचं किंवा बळच जनतेने आपल्याला निवडून दिलं पाहिजे, लोकांना ग्रहीत धरून हेच लोक आपल्याला मतदान करतील, अशा पद्धतीनं प्रभाग रचना केली. पण या माध्यमातून तमाम पुणेकरांना हात जोडून विनंती करतो, लक्षात घ्या, सध्याची पुण्याची बकाल अवस्थेला सत्ताधारी जबाबदार आहेत. ते कुठल्या पक्षाचे आहेत, कोण आहेत, त्याच्याशी काहीच देणं घेणं नाही. तमाम पुणेकरांना ज्या त्रासातून, छळातून, अडचणीतून जगावं लागतं, सामना करावा लागतो, प्रवास करावा लागतो, त्या सगळ्यांचा बदला घेण्याची वेळ आली. प्रभाग रचना बदलली, सोयीची केली, मतदारांनी बदला घ्यायची वेळ आली. जय शिवराय.